भ्रष्टाचाराला चाप लावण्यासाठी आरटीओ यंत्रणा बरखास्त करून नवी यंत्रणा उभारणार असल्याचे संकेत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी दिलेत। आरटीओमध्ये लक्ष्मी दर्शनाशिवाय काम होत नसल्याचीही टीका त्यांनी केली। लवकरच देशातील आरटीओ तसंच वाहतूक पोलीस हे वाहतूक नियमनाच्या प्रक्रियेतून हद्दपार होणार आहेत। वाहतूक नियमन तसंच नियंत्रणाच्या नावाखाली होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर त्यासंबंधीचा एक नवीन कायदा तयार करण्यात आला आहे। संसदेच्या येत्या अधिवेशनात तो मांडण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी पुण्यात दिली आहे। दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी आरटीओ ही संपूर्ण यंत्रणाच आता बंद करणार असल्याचं सांगितलंय। नवी यंत्रणा उभारणार आहे, कायद्यात तसे बदल केले जातील असं सुद्धा त्यांनी सांगितलंय। काही कायदे इतके आउटडेटेड आहे की ते तर लवकरच संपले पाहिजे। मी मंत्री असताना माझ्याकडे हे आरटीओ डिपार्टमेंट आहे ना, परिवहन खातं माझ्याकडेच आहे। हे सगळे देशभरातलं लक्ष्मी दर्शन कार्यक्रम कसा सुरू आहे मला जमिनीवरून माहिती आहे। तर मला आमच्या सेक्रेटरीने सांगितलं की ते हे चेंज एवढे आणले, कुठं फाईल आणली। सर, यू गिव्ह मी द परमिशन, वी वॉन्ट टू इंट्रोड्यूस द बिल इन टू द पार्लमेंट। आय एम व्हेरी सॉरी, आय डोंट टू गिव्ह द परमिशन। ओनली वन रिक्वेस्ट, जाताना हे डस्टबिनमध्ये तुमची फाईल फेकून जा। म्हणले हे काय होत नाही, हे मी करत नाही। म्हणले हे तुमचे एकही कामाचं नाही। म्हणलं पुंगळ्या करून फेका म्हणलं सगळे, हे मी काय करणार नाही। आणि मी सांगितलं तुम्ही लंडनला जा, अमेरिकेत जा, ब्राझीलमध्ये जा, कॅनडात जा, सिंगापूरला जा, सगळ्यांच्या मी एक थिंक टँक तयार केला। आणि आता मी जो कायदा तयार केलेला आहे तो पुढच्या पार्लमेंटमध्ये आणणार आहे। पोलीसची गरजच नाही, आरटीओ ऑफिसचीच गरज नाही। तुम्ही फक्त तुमचा असा कायदा आहे की तुम्ही जर पुण्यातल्या कुठल्याही चौकात ट्रॅफिक सिग्नल व्हायोलेट केला तर 24 तासाच्या तुमच्या फोटोसहित फिल्म तुमच्या घरी येईल की तुम्ही हा व्हायोलेट केला, इतका फाईन तुम्हाला झाला, भरा। तुम्ही जर कोर्टात गेले आणि हारले तर फाईन 3 पट होणार। नो पोलीस, नो ऑफिसर। काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत नितीन गडकरी यांच्या आरटीओ बंद करण्याच्या संकेतावर काय प्रतिक्रिया देत आहेत, ऐकूयात। भ्रष्टाचाराला दूर करण्याकरता कुठलीही यंत्रणा ही कशा तऱ्हेने सुधारली पाहिजे या संदर्भामध्ये या सरकारचं काहीही धोरण नाही। नुसतं भ्रष्टाचार आम्ही दूर करण्याकरता त्याचा पायाच हलवून टाकणं हा मला असं वाटतं की देश एवढा प्रचंड आहे त्या संदर्भामध्ये त्याची व्याप्ती पाहता, ती यंत्रणा कशा तऱ्हेने पाहता, यंत्रणा संपूर्णच टाकणं अशा तऱ्हेचं चाललंय। इन्स्टिट्यूशनल संपवायचा हा विषय चाललेला आहे। भ्रष्टाचार जर दूर करायचा असेल तर त्या संदर्भामध्ये उपाययोजना सगळ्या त्या ठिकाणी डिफाईन्ड असल्या पाहिजेत। त्याच्या संदर्भामध्ये कोणत्याही तऱ्हेचं बिल आणण्याचा विषय नाही आहे। संपूर्ण नुसतं वक्तव्य करायचं पण त्याच्यामध्ये कृती आराखडा द्यायचा नाही। अशा काही योजना काढून लोकांची दिशाभूल करायचा प्रयत्न करायचा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।